2019 ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022 ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024 ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला म्हणत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 17,85,000 हेक्टर शेतीचं नुकसान, 30 जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका. राज्यात अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान, पंचनामे करून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही, तर दादांकडून बीडमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांचं नुकसान डोळ्यादेखत दिसतंय, पंचनामे नंतर करा, आधी तातडीची मदत जाहीर करा, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. कांद्याच्या बाजारात भाव टिकून राहावेत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी केंद्रानं कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवा, निवडणूक आयोगाला आदेश. हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या 4 याचिका हायकोर्टात. विनीत धोत्रे आणि शिवा संघटनेकडून याचिका दाखल करत 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करा, नोंदणी म्हणून खोटे पुरावे दिले जातात, भुजबळांचा आरोप. तर खोटी प्रमाणपत्र शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याची भुजबळांकडून मागणी. लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर. कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींवर पोहोचण्याचा वित्त विभागाचा अंदाज. सततच्या तांत्रिक समस्येनंतर मुंबईची मोनोरेल 20 सप्टेंबरपासून काही काळासाठी राहणार बंद. 2 महिन्यात 2दा बंद पडल्यानंतर MMRDAचा निर्णय.